हाय ऑल. अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट आपण बघतोय आणि त्या आपण 11वीच्या महाराष्ट्र बोर्डच्या कॉमर्सच्या बुक्स मधून बघतोय. मागच्या भागामध्ये आपण डिस्क्लोजर आणि ड्युअल ऍस्पेक्ट या दोन कन्सेप्ट पाहिल्या होत्या. आता या भागामध्ये आपण मटेरियलिटी ही कन्सेप्ट बघणार आहोत. आता मटेरियलिटी ह्या शब्दावरनं तुम्हाला कळलं असेल की जे महत्वाचं असं काय मटेरियलिटी. मग ही कन्सेप्ट काय सांगते की जे महत्वाचं आहे ना तेवढंच तुम्ही फायनान्शियल्स मध्ये डिस्क्लोज करा. बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल असं काय असू शकतं की ते आहे ते बिझनेसशी रिलेटेड आहे पण इतकं महत्वाचं नाहीये आणि ते डिस्क्लोज केलं नाही केलं तरी चालेल. आता फॉर एक्झाम्पल एखादा बिझनेसमन आहे आणि त्यांनी काय केलं, छोटा मोठा बिझनेसशी रिलेटेड ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे, ट्रॅव्हलिंग कन्व्हेन्सचा खर्च तो त्यांनी स्वतःच्या पॉकेटमधून केला, किंवा तो कुठल्या तरी बिझनेस मीटिंगसाठी गेला आणि तिथे त्यांनी चहा नाश्ता वगैरे केला, रिलेटेड टू बिझनेस आहे, स्वतःच्या पॉकेटमधनं केला आणि ते बिल जर त्याने त्याच्या अकाउंटंटला दिलं नाही किंवा बिझनेसमध्ये तो खर्च दाखवला नाही, असा छोटा 5, 10, 50 रुपयाचा खर्च, तर असा खर्च जरी तो बिझनेसमध्ये नाही दाखवला, स्वतःच्या पॉकेटमधून केला, अशा वेळेस हे तुमचे ओनर्सच्या कॅपिटल अकाउंट हे त्यावेळेस इन्क्रीज व्हायला पाहिजे. पण असा छोटा मोठा खर्च आपण दाखवला नाही तरी सुद्धा चालेल, कारण का त्यांनी ऍक्च्युली एवढा काही असा फरक पडत नाही बिझनेसला. अजून एखादं उदाहरण देते. एखाद्या माणसाचा जर का स्टेशनरीचा बिझनेस असेल आणि त्याचा जर का कोणीतरी रिलेटिव्ह आले आणि त्यांनी एखादं स्टेशनरी तिथला एखादा पेन पेन्सिल घेऊन गेले, तर त्या स्टॉक त्याचा कमी झाला ना, तो तेवढा एक पेन पेन्सिल घेऊन गेला. पण एक स्टॉक किंवा एक पेन पेन्सिल नेल्याने असा काही बिझनेस वरती, बॅलन्स शीट वरती, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरती असा मेजर इम्पॅक्ट होत नाही. असे जे छोटे मोठे खर्च असतात जे होतात बिझनेसशी रिलेटेड असतात, बिझनेस मधून ते जातात येतात, पण त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होत नाही. ते जरी एखाद्या वेळेस नाही दाखवले, त्याचे रेकॉर्डिंग नाही झालं अशा छोट्या मोठ्या ट्रान्झॅक्शन्सचं, तरी सुद्धा तुमची बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे ट्रू अँड फेअर असतं आणि तुम्ही एखादी जर्नल एंट्री अशी तुमची एखादी राहिली किंवा नाही दाखवली तरी सुद्धा चालतं. हीच हे मटेरियलिटी कन्सेप्ट सांगतं. म्हणजे काय, जी खरंच इम्पॉर्टंट आहे असं कुठल्याच गोष्टी स्किप करू नका. अशा सगळ्या गोष्टी एंट्रीज करा आणि एखादी छोटी मोठी त्याच्याशी रिलेटेड नाही झाली तुमची तरी सुद्धा ते चालू शकेल. आता बघा अकाउंटिंग डेफिनेशन कशी दिली याची. अकॉर्डिंग टू दिस कन्व्हेन्शन, फायनान्शियल स्टेटमेंट शुड डिस्क्लोज ऑल. एक मिनिट. Financial statements should disclose all material items which might influence the decisions of users of financial statements. म्हणजे त्यांनी काय म्हणालंय की फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे सोपं, बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ह्यामध्ये सगळ्या गोष्टी मटेरियल आहेत त्या डिस्क्लोज करायला पाहिजे, ज्याच्यामुळे समोरच्याचा डिसिजन हा चेंज होऊ शकतो, युजरचा डिसिजन हा चेंज होऊ शकतो. युजर म्हणजे कोण असते या केसमध्ये? एखादी बँक असू शकते, तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट रिफर करते, स्टडी करते, किंवा एखादी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असू शकते जी तुमची फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही स्टडी करते. Hence, any item which is not significant and is not relevant to the users need not be disclosed in the financial statements. म्हणजे काय त्यांनी म्हटलेलं आहे, जे नॉट रेलेव्हंट म्हणजे काय, खूप त्यांनी असं मोठं फरक नाही पडत तुम्ही जर नाही दाखवलं. नॉट सिग्निफिकंट म्हणजे खूप काही त्यांनी चेंज होत नाही तुमचं प्रॉफिट आणि लॉस, असा did not be disclosed in the financial statement. अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये नाही दाखवल्या तरी चालते, काही गरज नाही ते दाखवण्याची. दिस प्रिन्सिपल इज बेसिकली अन एक्सेप्शन टू फुल डिस्क्लोजर प्रिन्सिपल. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं फुल डिस्क्लोजर प्रिन्सिपल एक होतं, म्हणजे बिझनेसशी रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्ही डिस्क्लोज केल्या पाहिजेत, पण त्याला हे एक एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. मटेरियलिटी हे एक कन्सेप्ट, कन्व्हेन्शन किंवा एक ही रूढी, परंपरा, म्हणजे जी खूप तुमच्या बिझनेसवरती अफेक्ट नाही करत, ते नाही दाखवलं तरी चालेल. The term materiality is subjective in nature. Materiality depends on the amount involved in the transaction, size of the business, nature of information, requirements of person making decision, etc.
An item material to one person may be immaterial to another person. आता हे मटेरियलिटी ठरवायचं कशावर, म्हणजे हे महत्वाचं आहे नाहीये महत्वाचं बिझनेसच्या दृष्टीने हे ठरवायचं कशावरून, तर त्याचं त्यांनी दिलेलं आहे. ट्रान्झॅक्शनची काय साईज किती आहे ती बघा, म्हणजे त्याच्यामध्ये अमाऊंट किती आहे, 2 रुपये, 5 रुपये, 100 रुपये, अशी छोटीशी अमाऊंट आहे. किंवा नेचर ऑफ इन्फॉर्मेशन, त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन म्हणजे काय, पर्सनल यूज साठी एखादा पेन घेऊन गेला, किंवा ओन पॉकेट मधून त्यांनी टी कन्व्हेनियन टी 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 किंवा रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्सेस केले, असे छोटे छोटे इन्फॉर्मेशन, त्याचं नेचर काय आहे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड अमाऊंट किती आहे, ह्या गोष्टींवरनं मटेरियलिटी ही ठरवली जाते एखाद्या ट्रान्झॅक्शनची. अन आयटम मटेरियल टू वन पर्सन मे बी इमटेरियल टू अनदर पर्सन, म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीसाठी ते महत्वाचं असू शकतं, म्हणजे बिझनेस ओनरला ते महत्वाचं आहे की तो छोटा मोठा तो खर्च जर त्यांनी केला स्वतःच्या पॉकेटमधून, त्याचे पैसे त्या दिवशी तर कमी झाले, त्याच्यासाठी महत्वाचं आहे. पण इमटेरियल टू अनदर पर्सन म्हणजे काय, जर का एखादी गव्हर्नमेंट एजन्सी असेल, बँक असेल, ते तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट स्टडी करते, तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी छोट्या छोट्या महत्वाच्या नाहीयेत, की ठीक आहे तुम्ही एखादा खर्च तुमच्या ओन पॉकेटमधनं केला, किंवा एखादी स्टेशनरीचा आयटम तुम्ही बिझनेस मधला स्वतःच्या पर्सनल यूज साठी घेतली, त्यांच्यासाठी हा महत्वाचा नाही. म्हणूनच मटेरियलिटी ही तुमची त्याची ट्रान्झॅक्शनची साईज, अमाऊंट, नेचर कसं आहे त्याच्यावरून ही डिपेंड होते. मटेरियलिटी ही कन्सेप्ट एक तर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात, किंवा तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा अकाउंटिंग करता आणि तुमच्या समोर एखादं असं ट्रान्झॅक्शन आलं, तर तिथे सुद्धा तुम्ही जजमेंट लावू शकता की ही आपण कशी रेकॉर्ड करायची, किंवा रेकॉर्ड केली किंवा नाही केली तरी चालेल का. ह्या दोन्ही दृष्टीने मटेरियलिटी ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, अकाउंटिंग कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. पुढची कन्सेप्ट बघूया, मॅचिंग कन्सेप्ट. आता मॅचिंग या नावावरनं तुम्हाला थोडंसं लक्षात आलं असेल, मॅचिंग आपण म्हणतो ना की मॅचिंग शर्ट वरती मॅचिंग पॅन्ट, मॅचिंग कुर्तीवरती मॅचिंग सलवार, तसंच अगदी तसंच बुक किपिंग मध्ये, अकाउंट्स मध्ये मॅचिंग रेव्हेन्यू, मॅचिंग इन्कमशी मॅचिंग एक्सपेन्सेस, अशी ही कन्सेप्ट आहे. आता म्हणजे मला काय म्हणायचंय, या महिन्याचा जो सेल आहे त्याच्याशीच मॅचिंग या महिन्याचा परचेस, त्याच्याशीच मॅचिंग या महिन्याची खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, बॅलन्स शीटला त्या त्या पिरियडला दाखवले पाहिजे. अगदी मी सोप्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ही मॅचिंग कन्सेप्ट सांगितली. अकाउंटिंग डेफिनेशन मध्ये हीच कन्सेप्ट कशी मांडली आहे ते बघू. मॅचिंग कन्सेप्ट. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट, revenue during an accounting period are matched with expenses incurred during that period to earn the revenue during that period. This concept is based on accrual concept and periodicity concept. Periodicity concept fixes the time frame for measuring performance and determining the financial status. म्हणजे यांनी काय म्हटलेलं आहे, त्या महिन्याचा किंवा त्या त्या पिरियडचा, महिन्याचा, वर्षाचा, 6 महिन्याचा जो काही इन्कम आहे त्याच्याशीच रिलेटेड हे एक्सपेन्सेस हे तुम्ही मांडले पाहिजेत. आणि ही कन्सेप्ट काय बेसिसवरती आहे, तर अक्रुवल कन्सेप्ट आणि पिरियडिसिटी कन्सेप्ट. अक्रुवल आपण ही डेफिनेशन मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. अक्रुवल आपण कधी करतो, एखादा खर्च तुम्ही आज त्याचा बेनिफिट एन्जॉय केलाय, पण तुम्ही पेमेंट ऍक्च्युली केलं नाही. फॉर एक्झाम्पल, स्टाफ हायर केलाय तुम्ही, त्यांच्या सॅलरी ह्या पुढच्या महिन्याच्या 5 नाही तर 10 तारखेला तुम्ही पेमेंट करत आहात. मग महिन्याच्या शेवटी त्या सॅलरीची तुम्ही प्रोव्हिजन तर केली पाहिजे, त्या सॅलरीचा खर्च तर बुक केला पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही नंतर, पण तुम्ही आज तो खर्च बुक तर केला पाहिजे, जेणेकरून या महिन्याचा जो काही इन्कम आहे त्याच्याशीच मॅचिंग तुमचे एक्सपेन्सेस दिसतील. आता मी जो वर्ड वापरला त्याच्याशीच मॅचिंग जे तुमचे एक्सपेन्सेस दिसतील, हेच हे तुम्हाला मॅचिंग कन्सेप्ट सांगते. All expenses paid during the period are not considered, but only expenses related to the accounting period are considered. On the basis of this concept, adjustments are made for outstanding and prepaid expenses and accrued and unearned revenues. Also due provisions are made for depreciation of fixed assets, patents, etc. relating to the accounting period. मग त्यांनी काय काय सांगितलेलं आहे,
ऑल एक्सपेन्सेस पेड ड्युरिंग द पिरियड आर नॉट कन्सिडर्ड. म्हणजे ह्या महिन्यामध्ये तुम्ही जर का काही पुढच्या महिन्याशी रिलेटेड खर्च देऊन ठेवले असतील, ऍडव्हान्स मध्ये कोणाला तरी, समजा तुम्ही ऍडव्हान्स मध्ये रेंट पे करून ठेवलं असेल 3-4 महिन्याचं, तर या महिन्यामध्येच ते रेंट तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नाही डेबिट होणार. त्यातलं या महिन्याशी रिलेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट होईल आणि पुढच्या 3-4 महिन्यांचं जे तुम्ही पेड केलेलं आहे ते तुमच्या करंट ऍसेटला प्रीपेड एक्सपेन्सेसच्या अंडर दिसेल. हेच तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ऍडजस्टमेंट्स आर मेड फॉर आउटस्टँडिंग अँड प्रीपेड एक्सपेन्सेस अक्रिव्ड अँड अनअर्न्ड रेव्हेन्यूज. आपण ज्या काही फायनलायझेशनच्या इयर एंडला ऍडजस्टमेंट करतो, आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग लाईट बिल, आउटस्टँडिंग रेंट, ह्या ज्या ऍडजस्टमेंट करतो म्हणजे जे पुढच्या महिन्यात पेमेंट केले, आणि जर का एखादं ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आपण ऍडव्हान्स मध्ये पेड केले असतील तर प्रीपेड एक्सपेन्सेसच्या ऍडजस्टमेंट करतो. ह्याच सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट असतात ह्या मॅचिंग कन्सेप्ट फॉलो करण्यासाठी आपण केलेल्या असतात. ह्या ज्या ऍडजस्टमेंट्स असतात त्या तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस अगदी तुम्हाला हमखास विचारल्या जातात. चांगल्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तर तिथे ही कन्सेप्ट विचारली जाते की आपण हे ऍडजस्टमेंट का करतो, तर हे प्रिन्सिपल आहे अकाउंटिंगचं म्हणून करतो. आणि जर एक्झाम देत असताल तर ह्या ऍडजस्टमेंट तुम्हाला हमखास जर्नल एंट्रीजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारल्या जातात. यालाच धरून आपण डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ऍसेट्स, बॅड डेट्स वगैरे आपण हे ऍडजस्टमेंट करतो. डेप्रिसिएशन आपण काय करतो, कारण दरवर्षी आपण जेव्हा ती ऍसेट यूज करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये विशिष्ट त्या ऍसेटची झीज होत राहते. मग ती झीज, तो झालेला खर्च, ऍसेटचं जी कमी झालेली व्हॅल्यू, त्या वर्षासाठी, पर्टिक्युलर वर्षासाठीची आपण डेप्रिसिएशनची एक एंट्री पास करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ती डेबिट करतो. खर्च तेवढा मांडतो आणि तेवढा प्रॉफिट आपण कमी दाखवतो. डेप्रिसिएशनची एंट्री अगदी सोपी आहे. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करतो आणि फिक्स्ड असेट्स अकाउंट क्रेडिट, फिक्स्ड असेट्स मधनं आपण लेस करतो तेवढी अमाऊंट. तशीच बॅड डेटची एंट्री सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण डेबिट करतो आणि डेटर्स मधनं तेवढी अमाऊंट लेस करतो. बॅड डेट्स मधलं म्हणजे आपल्याला डेटर्स कडनं तेवढी अमाऊंट मिळणार नाही. Thus, it matches the revenues earned during an accounting period with the expenses incurred during that period to earn the revenues before sharing any profit or loss. म्हणजे काय होतं याच्यामुळे, त्या पिरियडचा, त्या महिन्याचा असो किंवा त्या वर्षाचा असो, जो काही रेव्हेन्यू झाला आहे, जो काही सेल झाला आहे त्याच्याशीच मॅचिंग, त्याच्याशीच रिलेटेड, त्या पिरियडशी रिलेटेड एक्सपेन्सेस आपले हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिसतात, जेणेकरून त्या पिरियडचा, त्या महिन्याचा किंवा त्या वर्षाचा प्रॉफिट लॉस हा आपल्याला ऍक्युरेट दिसतो. मॅचिंग कन्सेप्ट आणि ही मटेरियलिटी कन्सेप्ट या दोनही कन्सेप्ट अकाउंटिंगच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. इंटरव्ह्यू आणि तुमच्या प्रॅक्टिकल यूज मध्ये आणि एक्झाम मध्ये तिन्हीकडे इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचं पण एक अकाउंट इथे ओपन करा चॅनलला सबस्क्राईब करून, आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत नक्की हे व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा अकाउंटिंग मध्ये, फायनान्स मध्ये करिअर करायचं असेल, एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर त्यांना नक्की फायदा होईल. कमेंट मध्ये तुम्हाला मला एखाद्या नवीन टॉपिक वरती असं सांगायचं असेल तर नक्की सांगा, लिहा तिथे. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवेल. थँक्यू, बाय.